कुंतीच्या बाबतीत मी म्हणलं असं की चूक झाली आहे का, झाली, पण त्याची जबाबदारी तिने घेतली. तिने स्वतःला कायम त्यासाठी दोष दिला. माहितीये काय की विड्रॉल अवस्थेमध्येच ती कायम जगलेली आहे, की तिला नंतर मुलं झाली, पण तिला ती कशात अडकू नाही शकली, कारण तिला ती बोच आहे. आणि कर्णाच्या मृत्यूनंतर पण ती जेव्हा वनवासात जाते आपल्या धीर आणि भाऊजाई बरोबर, तेव्हा ती सांगते हे मुलाला, युधिष्ठिराला, की तू कर्णाच्या नावाने सतत दान धर्म करत राहा, कारण तो माझा मोठा मुलगा होता आणि तो गेला आणि मी वाचवू नाही शकले, मी वेळेत बोलू नाही शकले, तर मी ते प्रायश्चित्त घेण्यासाठी म्हणून मी आता म्हणजे वनवासात जाऊन राहते. तिने किती उपभोगलं मुलांना मिळालेलं साम्राज्य? नाहीच. कारण त्याचं भान तिने ठेवलंय, व्यक्ती म्हणून जी कर्म असतात ना, त्याचा कुठेतरी द्यावा लागतो. एक स्वतःला उत्तर जाणीव असेल तर, नाही तर मग नियती असते ती करून घेते सगळं. पण महाभारतातल्या कॅरेक्टर्सचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना काही वेळेला तरी स्वतःच्या कर्मांची जाणीव आहे आणि ते स्वतःहून त्यासाठी जे करायला पाहिजे ते करतात. तर त्यामुळे कुंतीच्या बाबतीत ती आदर्श माता आहे का माहिती नाही, पण तिचं मातृत्व काय आहे तिला माहिती आहे. म्हणजे थोडं कमी पडलं असेल तर तेही, आणि मग जिथे कमी पडू नये त्यासाठी जो प्रयत्न करायचा तेही.